नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिलेली आहे. मंदिर लवकरात लवकर उभं राहिलं पाहिजे, पण सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही आणि त्यासाठी सरकारला पुढे येऊन कायदा करावा लागेल असं सुद्धा त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय. शिवसेना प्रमुखांच्या प्रेरणेनेच इथं आलो असंही त्यांनी सांगितलं. आपण बघतोय अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक विशेष मुलाखत सामनाला दिलेली आहे. मागाशी जो मी शब्द वापरला चैतन्यदायी, हा केवळ वापरायचं म्हणून वापरलेला शब्द नाही, तर तो एक माझा अनुभव होता. इतके वर्ष आपण ऐकत आलो होतो राम मंदिर, राम मंदिर, राम जन्मभूमी, अयोध्या. कालपासून मी अयोध्येमध्ये आहे, परंतु मनापासून सांगतो की ज्या वेळेला प्रत्यक्ष त्या राम जन्मभूमीमध्ये गेलो आणि प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोर मी उभा राहिलो, तेव्हा एक असा वेगळा अनुभव मला तिथे आला. एक रोमांचित करणारा म्हणा किंवा तिथे काहीतरी जी शक्ती आहे तिचा अनुभव मला आला. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या विषयाशी जास्त खेळ न करता लवकरात लवकर तिथे मंदिर उभं राहिलं पाहिजे. कारण केवळ हा विषय अयोध्येपुरता मर्यादित नाही, उत्तर प्रदेशपुरता मर्यादित नाही, मी तर म्हणेन हा हिंदुस्थानपुरताही मर्यादित विषय नाही आहे, तर संपूर्ण जगातल्या हिंदूंच्या अस्मितेचा हा विषय आहे. आणि राम मंदिर आपल्या देशात असणं, राम जन्मभूमीच्या ठिकाणी असणं, हे एक देशाच्या ओळखपत्राचं किंवा परिचयाचं प्रतीक आहे. आपण जे रामराज्य म्हणतो, रामराज्य म्हणतो, रामराज्य म्हणजे न्यायाचं आणि सचोटीचं राज्य. या देशामध्ये न्याय आणि ज्याला म्हणतो ना खऱ्याचं राज्य ते आहे, हे जर का आपल्याला दाखवायचं असेल, ती जर का आपली ओळख करून द्यायची असेल, तर लवकरात लवकर राम मंदिर होणं हे गरजेचं आहे. राजकीय दृष्टीने पाहता की धार्मिक, दुर्दैवाने हा प्रश्न राजकारणाशी काही लोकांनी जोडलेला आहे. एक गोष्ट नक्की की सरकारच्या मदतीशिवाय हे काही होणार नाही, कारण आता हा विषय कायद्याच्या कचाट्यात अडकवला गेलेला आहे. म्हणून तो जर का सोडवायचा असेल तर सरकारला पुढे येऊन कायदा करावा लागेल, अध्यादेश आणावा लागेल आणि राम मंदिराचा जो कायद्याच्या कचाट्यात अडकलेला प्रश्न आहे, विषय आहे, तो सोडवावा लागेल. कोणत्या क्षणी आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण? कारण अयोध्येचा आणि शिवसेना प्रमुखांचं एक भावनिक नातं आहे. मी काल त्या संत मेळ्याच्या इकडे बोललो होतो. आठवण कोणाची येते? ज्या गोष्टी आपण विसरतो त्या गोष्टीची आठवण येते. मला एकही क्षण असं वाटलं नाही की शिवसेना प्रमुखांची आठवण आली. मी त्यांच्या प्रेरणेनेच इथे आलो आणि मला नेहमी असं जाणवत असतं की अशा प्रसंगी ते नेहमी सोबत किंवा कुठे ना कुठेतरी आहेत आणि ते जे काही सूचना करतात त्यानुसार आपण वागतो आहोत, अशी माझी भावना आणि धारणा असते. हा जो आपण एक कालच्या दौऱ्यानं संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये एक मोठा बदल होताना दिसतोय आणि राम मंदिर हा पुन्हा एकदा 25 वर्षानंतर या देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनतो. 25 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना प्रमुख आपल्यात होते तेव्हा सुद्धा त्यांच्या भोवती राम मंदिर राजकारण, बाजूचं राजकारण फिरत राहिलं. आज ते तुमच्या भोवती तो केंद्रबिंदू सरकलेला आहे. ह्यातून मोदी सरकारवरती आपण शिवसेना म्हणून कोणत्या प्रकारचा दबाव आणतो? पहिली गोष्ट मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की हा केंद्रबिंदू मी नाहीच आहे, आजही शिवसेना प्रमुखच आहे. कारण आपण पाहिलं असाल की ज्या वेळेला मी राम मंदिरात दर्शनाला गेलो होतो, असंख्य हिंदू, मग ते विश्व हिंदू परिषदेचे असतील किंवा कोणी असतील, त्यांना लेबल लावणं हे चुकीचं आहे. पण मला पाहिल्यानंतर त्यांनी बालासाहेब झिंदाबादच्या घोषणा दिल्या. म्हणजे ते जे काही तेही एक वेगळं तेज आहे आणि मला असं समजतो की ती जी काही विचारधारा आहे, ती परंपरा आहे, ती पुढे मी घेऊन जातोय माझ्या परीने. दबाव टाकण्याचा विषय जर राम मंदिरासाठी येत असेल आणि तो सुद्धा हिंदुस्थानात, तर त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही आहे. ज्या सरकारने राम मंदिराच्या विषयावरती मतं मागितली आणि मग ते सत्तेवर आलं, तुम्ही तेही दिवस आठवा जो विषय किंवा जो उल्लेख तुम्ही केलात 25-30 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 खासदार होते. शिवसेना प्रमुखांनी देशात पहिल्या प्रथम दाखवून दिलं की हिंदुत्वाच्या विषयावरती निवडणूक केवळ लढवली जात नाही, निवडणूक जिंकली जाऊ शकते.
पार्ल्याची पोटनिवडणूक ज्या वेळेला शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या विषयावरती जिंकली तेव्हा राम मंदिर हा मुद्दा नव्हता, हिंदुत्व हाच विषय होता. त्याच्यानंतर 89 सालापासून मग रथयात्रा काढली गेली, राम मंदिराचा विषय आला आणि मग 280, 80चे 180 आणि 180चे 280 असा हा भारतीय जनता पक्षाचा राजकीय प्रवास झाला. मत मागताना राम राम करायचा आणि नंतर आराम करायचा हा जो काही एक रोजचा खेळ झालेला आहे तो कुठेतरी बंद झाला पाहिजे. म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती मी राम मंदिराच्या विषयाला हात घातलेला आहे. आपण जेव्हा राम मंदिरात प्रवेश केला दर्शनासाठी तेव्हा तिथे जे भाविक जमले होते आले होते ते आपल्याला पाहून ठाकरेजी राम मंदिर बनाएंगे, ठाकरेजी राम मंदिर बनाई अशा प्रकारच्या उत्स्फूर्त घोषणा केली. लोकांची किंवा देशभरातल्या हिंदूंची आता पुन्हा एकदा राम मंदिरा संदर्भात ठाकऱ्यांकडून अपेक्षा आहे. मगाशी ते आपल्याला जाणवलं का? नक्कीच जाणवलं. आणि मी जे तुम्हाला मगाशी उत्तर देताना बोललो की ठाकरेजी याचा अर्थ बाळासाहेब, आणि आज देखील त्यांना असं वाटते की बाळासाहेबच हे मंदिर करू शकतील, त्यांची शिवसेना शिवसैनिकच हे काम करू शकेल. मी तर मगाशच्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं, मला जेव्हा प्रश्न विचारला गेला की सरकारने बनवलं नाही तर तुम्ही बनवणार का, तर म्हटलं पहिलं सरकार हे सर्व ताकदवान सरकार आहे. हे सरकार एवढं मजबूत सरकार आहे की कोणी पाठिंबा काढला तरी हे सरकार पडू शकणार नाही, एवढ्या ताकदीचं सरकार आहे. मग ही ताकद नेमकी कुठे दाखवली जाते, कुठे वापरली जाते? ज्या मुद्द्यावरनं तुम्ही ताकद कमावलीत ती ताकद त्या मुद्द्यासाठी वापरणार नसाल तर त्या ताकदीचा काही उपयोग नाहीये. या निमित्तानं महाराष्ट्राचे अयोध्या असा एक रामसेतू आपण बांधलेला आहे आणि रामायणामध्ये रामसेतूला फार महत्व आहे. रामसेतू नसता तर लंकेवरती विजय प्राप्त करता आला. तर ह्या रामसेतूच्या मार्गावर आणि त्या मार्गावरून जाताना आपण देशाच्या राजकारणामध्ये कोणती भूमिका बजावायची? पहिली गोष्ट मी अत्यंत मनापासून सांगतो की हा राम सेतू बांधण्याचं काम शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण स्वतः आहात, संजय राऊत, एकनाथ शिंदे आहेत, आमचे अनिल परब आहेत, महापौर बसलेत, सुनील प्रभू आहेत, सगळेच डॉक्टर बसले तिकडे, दीपक चव्हाण, अनिल देसाई, नाशिकचे शिवसैनिक होते, अनेक म्हणजे असंख्य शिवसैनिक ज्यांची आज मी नाव घेत बसलो तर सामनाची सगळी पानं भरून जातील आणि पुन्हा ती नावं शिल्लक राहतील. तर या सर्व शिवसेना प्रमुखांच्या सैनिकांना मी मनापासून धन्यवाद देतोय, कारण त्यांच्यामुळेच ही माझी अयोध्या यात्रा त्याची सुरुवात झाली. माझी तर इच्छा आहे की लवकरात लवकर राम मंदिर व्हावं आणि राम भक्त म्हणून प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला यावं. पण जर का मंदिर बनवलं गेलं नाही तर नाईलाज म्हणून मग मला इथे पुन्हा मंदिर बनवण्याच्या जिद्दीने यावं लागेल.